नमस्कार, मी शुभम चौधरी, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी। शेतीपूरक जोड व्यवसायाच्या सिरीजमध्ये आजचा आपला जो विषय ज्यामध्ये की आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती। तर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगामध्ये आपल्याला भांडवल किती लागेल, आर्थिक गुंतवणूक यासाठी किती करावी लागेल, यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रोसिजर फॉलो करावे लागतील, यामधून आपण विविध प्रकारची खाद्यपदार्थ कशा पद्धतीने तयार करू शकतो व गरजेनुसार बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री कशी करता येईल आणि त्यापासून आपल्याला आर्थिक नफा कसा मिळवता येईल, या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेऊ। त्यानंतर दुधापासून काही विविध खाद्यपदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये की खवा, लोणी, ताक, दही, आईस्क्रीम, कुल्फी, पनीर, मलाई किंवा तूप, पेढा, मिठाईचे विविध प्रकार यासारखी अनेक दुग्धजन्य पदार्थ आपण दुधापासून तयार करू शकतात। दुग्धजन्य पदार्थ मुख्यतः दोन प्रकारचे असतात, ज्यामध्ये की दूध विरजवून आणि दुधातील पाण्याचे प्रमाण अंशतः किंवा पूर्णतः कमी बनवण्यात येणारी, जे आपण पुढे बघूया। ज्यामध्ये दूध साखळून केली जाणारी उत्पादने म्हणजेच दूध नासून केली जाणारी उत्पादने। दूध नासणे म्हणजे काय, तर त्यातील पाणी आणि चोथा हा वेगवेगळा होतो। आपण या प्रक्रियेचा उपयोग करून पनीर तयार करू शकतो। पनीर, त्यामध्ये दही असेल, ताक, मठ्ठा यासारखी पदार्थ आपण तयार करू शकतो। दूध टिकवण्यासाठी तसेच आपण त्यातील पाणी आटवून घन दुधाचे पदार्थ तयार करतो। त्याच तत्वावर दूध नासून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते। अशा प्रसंगी दुधाची आम्लता वाढलेली असते आणि म्हणूनच त्याची टिकवून क्षमता वाढते। आपण पनीर बनवण्यासाठी आधी दूध गरम करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड घालून दूध फाडतो। तर या प्रक्रियेला दूध साखळवणे असे म्हणतात, ज्यामध्ये आपण पनीर, छेना, रसगुल्ला, रसमलाई, दही, लस्सी, ताक यासारखी उत्पादने आपण या पद्धतीचा वापर करून तयार करू शकतो। त्यानंतर दुसरी प्रक्रिया म्हणजे दूध आटवून केली जाणारी उत्पादने, ज्यामध्ये की खवा, पेढा, बासुंदी, कुल्फी, तूप इत्यादी पदार्थ ज्यामध्ये येतात। दूध आटवणे म्हणजे काय, तर दुधाला उष्णता देऊन त्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाणे आणि त्यापासून राहिलेला जो चोथा आहे किंवा उर्वरित सॉलिड भाग आहे त्यापासून ही उत्पादने आपण तयार करू शकतो। या प्रक्रियेमुळे दुधाची निर्मिती, घन पदार्थ याची टिकवून क्षमता वाढते। त्यानंतर आपण काही महत्त्वाची जी उत्पादने तयार करतात त्याची एक थोडक्यामध्ये माहिती घेऊया, ज्यामध्ये आपण बघूया तूप निर्मिती। तूप तयार करण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये लोणी किंवा क्रीम, आपण जे क्रीम सेपरेट केलाय किंवा आपण जर दही लावून त्यापासून लोणी प्राप्त केले तर ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानावरती सुमारे 30 मिनिटे ठेवले जाते। या दीर्घ प्रक्रियेमुळे लोणी किंवा क्रीम यामधील निरनिराळे घटक वेगळे होतात। आपण लोणी किंवा क्रीम याला तापून त्यापासून तुपाची निर्मिती करता येते। लोणी तापवले असेल तर त्याचे वर तरंग जमा होतात। या थरावरती स्निग्ध घटकांचा थर तयार होतो। हा थर म्हणजेच खरे तूप। हे जे आपण आधी यंत्र बघितले आहे खवा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी किंवा मिल्क गरम करण्यासाठी, तर त्यामध्ये आपण लोणी किंवा क्रीम तापवून त्यापासून तुपाची निर्मिती केली जाते। तळाचा थर हा आर्द्रता व इतर जड घटकांचा असतो। तापवल्यानंतर बुडाशी एक घट्ट लेअर तयार होते आणि त्यावरील जी लेअर असते ते म्हणजेच शुद्ध तूप। तापून झाल्यानंतर घट्ट पदार्थ आणि तूप हे दोन्ही स्तर वेगवेगळे होतात। यामधून आपल्याला चांगल्या गुणवत्तेचे शुद्ध तूप मिळते। तर ही थोडक्यात आपण तूप निर्मितीची प्रक्रिया बघितली। यानंतर बघूया आपण खवा निर्मिती। खवा निर्मितीमध्ये दूध कढईमध्ये घालून उकळवले जाते किंवा आपली जी यंत्राचा वापर करून आपण यामध्ये दूध घालून दुधामधील पाण्याचे प्रमाण कमी करू शकतो। सुरुवातीला जर आपल्याकडे यंत्रसामग्री उपलब्ध नसतील तर झाऱ्याच्या साहाय्याने हलवून, जेणेकरून तळाला दूध लागणार नाही, करपणार नाही, दुधातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते घट्ट होईल, लवकरच त्याचा रंग बदलेल। या क्षणी दुधातील प्रथिने उष्णतेमुळे विलग होतात। जर आपल्याकडे यंत्रे उपलब्ध नसतील तर आपण मॅन्युअली मजुराच्या साहाय्याने, कामगाराच्या साहाय्याने आपण कढाईमध्ये सुद्धा खव्याची निर्मिती करू शकतात। घट्ट दुधाला लवकरच पिठल्यासारखे निमप्रवाही तयार होतात। पाण्याचं प्रमाण तयार झाल्यानंतर सॉलिड शिल्लक राहते, त्यालाच आपण खवा असे म्हणतो। जेव्हा खवा कढईच्या कडांना सोडून एक गोळा बनवू लागतो त्यावेळेस तयार झाला असे समजावे। पाणी आटवून
त्यानंतर ज्या वेळेस जो सॉलिड पदार्थ कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये राहिलेला असेल तो कडांना चिटकणार नाही, त्यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त वाढेल, त्यावेळेस आपला खवा तयार झाला आहे असे समजावे। त्यानंतर खव्याचे उत्पादन सरासरी हे 4 किलो म्हशीच्या किंवा 5 किलो गाईच्या दुधापासून आपल्याला जवळपास 1 किलो खवा मिळू शकतो। पुढील बघूया पनीर निर्मिती। पनीर बनवण्यासाठी दूध तापवणे, त्यानंतर सामान्यपणे कढईमध्ये किंवा पातेल्याचा वापर करून आपण दूध तापवू शकतो किंवा यंत्राचा वापर करू शकतो। त्यामध्ये दूध 72 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापून 15 ते 20 मिनिटांसाठी गरम केले जाते। त्यानंतर त्याचे तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाल्यानंतर त्यात प्रति लिटर दुधामध्ये 2 मिली सायट्रिक आम्ल किंवा विनेगर टाकले जाते, जेणेकरून दूध फाटावे। आम्ल टाकत असताना दूध मंद आचेवरती ढवळत राहणे अतिशय महत्त्वाचे। ज्यावेळेस आपण दुधामध्ये विनेगर किंवा सायट्रिक आम्ल टाकू त्यावेळेस त्याला कंटिन्यू ढवळलं गेलं पाहिजे, ज्यामुळे की एक सारख्या प्रमाणात आपल्याला पनीर मिळेल। आम्लतेमुळे दुधापासून छन्ना वरच्या बाजूला व दूधविरहित पाणी खालच्या बाजूला तयार होते। हे मखमली कपड्यातून गाळून घेत छन्न्यातील पाणी काढले जाते। जसे की आपण इथे दाखवले, सुरुवातीला दूध तापून त्यानंतर त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल टाकले जाते, त्यानंतर राहिलेले जे जास्तीचे पाणी आहे ते मलमलच्या कपड्यामधून गाळून जो चौथा राहिलेला आहे किंवा सॉलिड भाग राहिलेला आहे त्याच्यामधून पाणी वेगळे केले जाते। त्यातील आणखी पाणी काढण्याबरोबरच दाबाखाली आकार देण्यासाठी प्रेस मशीन यंत्राचा वापर केला जातो। पनीर निर्मितीसाठी हे यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहे। आपण दूध साकळवल्यानंतर या यंत्रामध्ये आपण त्याला आकार देण्यासाठी ठेवू शकतो, जेणेकरून त्यामध्ये राहिलेलं अधिकचं पाणी आहे ते पण कमी होईल। हे यंत्र 45 मिनिटांसाठी दाब दिला जातो। 40 ते 45 मिनिटं या यंत्रामध्ये आपले उत्पादन ठेवून त्याच्यावरती वरतून दाब दिला जातो, जेणेकरून त्याच्यामध्ये राहिलेले अधिकचे पाणी याचा निचरा होईल। पनीर झाल्यानंतर त्याला 1.5 तास 5 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्यामध्ये ठेवण्यात येते। या यंत्रामधून पनीर काढल्यानंतर त्याला 5 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्यामध्ये ठेवले जाते। त्यानंतर त्यातील आंबटपणा निघून जातो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे। त्यानंतर तयार झालेले पनीर फ्रीजमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवणे अतिशय महत्त्वाचे। याला आपण फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजरमध्ये साठवून ठेवू शकतो, जेणेकरून हे खराब होणार नाही। त्यानंतर पुढील बघूया पेढा निर्मिती। पेढा निर्मितीसाठी प्रथमतः दुधाला उष्णता देऊन दूध तापवले जाते। तापवण्यासाठी मिल्क बॉयलर किंवा कढईचा वापर केला जातो। दुग्ध घट्ट होईपर्यंत तापवले जाते। दुधातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे घट्ट स्निग्ध पदार्थ तयार होतो। जसं की आपण बाकीच्या प्रोसिजरमध्येच बघितलं, खवा बनवण्याची प्रोसिजर असेल किंवा पेढा बनवण्याची प्रोसिजर असेल, अगदी सेम आहे, ज्यामध्ये दुधातील जास्तीचे पाणी याचे बाष्पीभवन केले जाते आणि सॉलिड पदार्थ जो बुडाशी शिल्लक राहतो त्यापासून पेढ्याची निर्मिती केली जाते। यामध्ये साखर, ड्रायफ्रूट आणि फ्लेवर घातले जातात। त्यानंतर याचे एकसारखे आकाराचे पेढे बनवले जातात आणि अशा पद्धतीने आपण व्यावसायिक स्तरावरती शुद्ध गुणवत्तेचे पेढे निर्मिती करू शकतो। त्यानंतर बघूया आपण बासुंदी निर्मिती। बासुंदी निर्मितीची जी पद्धत आहे, ज्यामध्ये बासुंदी निर्मितीसाठी जास्त स्निग्धांश म्हणजे जास्त फॅट पर्सेंटेज असलेले दूध वापरले जाते। बासुंदी बनवण्यासाठी दूध मिल्क बॉयलर मशीनमध्ये दूध गरम केले जाते किंवा खवा मशीनचा वापर करून सुद्धा आपण बासुंदीची निर्मिती करू शकतो। दूध घट्ट होईपर्यंत आटवून त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि बदाम पिस्त्याचे काप आणि गरजेनुसार फ्लेवर ॲड करू शकतो। अशा प्रकारे तयार केलेले द्रावण थंड करून त्याची आपण या पद्धतीने पॅकिंग करू शकतो आणि बाजारामध्ये गरजेनुसार विक्री करू शकतो। त्यानंतर पुढील एक कुल्फी निर्मिती। कुल्फी तयार करण्याच्या पद्धतीमध्ये कुल्फी बनवण्यासाठी अधिक स्निग्धांश म्हणजे जास्त फॅट पर्सेंटेज असलेले दूध वापरून दूध बॉयलरमध्ये तापवले जाते व घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट, फ्लेवर आणि मावा घालून आटवले जाते। त्यानंतर तयार झालेले द्रावण कुल्फीच्या या साच्यांमध्ये भरून गोठवण्यासाठी बर्फामध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवण्यात येते। अशा प्रकारे आपण चांगल्या उच्च गुणवत्तेची आणि शुद्ध कुल्फी तयार करू शकतो। त्यानंतर दही निर्मिती। साधारणतः दही बनवण्यासाठी 6 ते 8 तास लागतात जर आपण पारंपरिक पद्धतीने घरी दही तयार केलं तर। मात्र व्यावसायिकरित्या आपल्याला जर दह्याचे उत्पादन घ्यायचे असेल तेही मोठ्या स्तरावरती, तर त्यासाठी कमी वेळेमध्ये अगदी 1 ते 2 तासामध्ये बनवण्यासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देणारी यंत्रे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याचा वापर आपण करू शकतो। यासाठी प्रथमतः दूध 72 अंश तापमानापर्यंत 10 ते 15 मिनिटे गरम केले जाते। त्यानंतर दुधाचे तापमान
35 ते 40 डिग्री सेल्सिअसला झाल्यानंतर त्यामध्ये प्रति लिटर दुधासाठी 2 ग्राम स्टार्टर कल्चर म्हणजेच आंबवण किंवा आपण त्याला विरजण असे म्हणतो ते घातले जाते. हे दूध दही बनवण्याच्या यंत्रामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये दही निर्मिती करत असाल तर दही इन्क्युबेटर म्हणून असते, ज्यामध्ये की या मशीनचे तापमान 45 अंश सेल्सिअस इतके एक समान राखले जाते, ज्यामध्ये दह्याची निर्मिती कमी वेळेमध्ये आपण करू शकता. या यंत्राची क्षमता 100 लिटर प्रति तास इतकी असते. या यंत्रामध्ये ट्रे असून त्यात 200 ml, 500 ml, 1 लिटर या आकाराची प्लास्टिकची जार ठेवल्या जातात. या यंत्राची किंमत 25,000 पासून पुढे आपल्या गरजेनुसार किंवा क्षमतेनुसार या यंत्राची किंमत असते. या यंत्रामध्ये तयार होणारे दही हे उत्तम क्वालिटीचे आपल्याला मिळते. त्यानंतर दही तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, ज्यामध्ये दही तयार करताना क्रीम दुधापेक्षा फॅट फ्री दुधाचा वापर करावा. गरम दुधामध्ये दह्याचे विरजण घालणे टाळावे, कारण जर आपण गरम दुधामध्ये जर विरजण घातले तर दही होण्याच्या ऐवजी ते दूध नासले जाते व फाटते. विरजणासाठी वापरण्यात येणारे दही हे ताजे असावे. जास्त दिवसाचे शिळे विरजण आपण वापरू नये. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये दही पटकन लागते, कारण उन्हाळ्यामध्ये त्या जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य तापमान मिळाल्यामुळे त्यांची वाढ लवकर होते व दही लवकर तयार होते. ज्या भांड्यामध्ये दही तयार करत असाल त्या भांड्यामध्ये विरजणाचे दही व्यवस्थित लावून घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यानंतर भांड्यामध्ये दूध गरम करत असाल त्याच भांड्यामध्ये दही लावणे टाळावे. दही तयार झाल्यानंतर ते लगेचच फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर ते आंबट होण्याची शक्यता असते. जर आपण तयार केलेले दही जर नॉर्मल टेम्परेचरला जर ठेवले तर त्यामधील जीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे त्याला आंबट चव येते. तर हे टाळण्यासाठी आपण दही तयार झाल्यानंतर त्याला फ्रीजरमध्ये किंवा डीप फ्रीजमध्ये योग्य तापमानावरती साठवून ठेवा. त्यानंतर ताक लस्सी निर्मिती. ताक लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध उकळले जाते, त्यानंतर 30-35 अंशापर्यंत थंड केले जाते, ज्यामध्ये दही कल्चर किंवा मागील दिवसाचे दही आपण 1 ते 1.5% या प्रमाणात टाकले जाते. कल्चर मिश्रित दूध 6 ते 12 तास दही तयार होण्यासाठी लागतात नॉर्मल पद्धतीने. त्यानंतर तयार झालेले दही रईच्या साहाय्याने घुसळले जाते. यामध्ये साखर, फ्लेवर आणि किंवा गरजेनुसार फळांचा पल्प घालून लस्सी तयार केली जाते. या प्रक्रियेदरम्यान वरती लोणी तयार होते आणि भांड्याच्या वरच्या बाजूला गोल लोण्याचे गोळे तयार होतात. जर आपण रईने हे दही घुसळल्यानंतर दह्यामधून लोणी काढल्यानंतर उरलेल्या द्रावणापासून बटर मिल्क किंवा मठ्ठा तयार करता येतो. जे आपण दही घालू यासाठी ते घुसळल्यानंतर वरील जर आपण लोणी सेपरेट केले आणि खाली राहिलेल्या भागापासून आपण बटर मिल्क, मठ्ठा किंवा छास यासारखी उत्पादने तयार करू शकतो. त्यानंतर बघूया आपण यासाठी पॅकेजिंग यंत्रणा किंवा पॅकेजिंगसाठी आपल्याला काय करता येईल. आपण जी दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करू त्यासाठी पॅकेजिंग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण उत्पादित केलेले पदार्थ बाजारपेठेमध्ये विकले जावे, ग्राहकांची त्यांना पसंती मिळावी किंवा ग्राहकांच्या नजरेमध्ये ते यावे, त्यासाठी विविध प्रकारची पॅकेजिंग तंत्रज्ञान बाजारामध्ये उपलब्ध आहे. जसे की आपण पॉलिथिन बॅग, ज्या की प्लास्टिक बॅगचा वापर करून यामध्ये दही, दूध, लस्सी, ताक, मठ्ठा यासारखी उत्पादने यामध्ये पॅक करू शकतो. किंवा अगदी जर आपली मोठ्या पद्धतीने आपण जारचा वापर करू शकतो. प्लास्टिक जार बाजारामध्ये उपलब्ध आहे. आपण तुपासाठी याचा वापर करू शकतो. त्यानंतर काही टेट्रा पॅक सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे, पण त्यांची जी पॅकेजिंग कॉस्ट आहे ती जास्त होते. त्यामुळे सुरुवातीला आपण या प्लास्टिक रॅप मशीनचा वापर करावा. म्हणजे या प्लास्टिक पाऊच मशीनचा वापर करू शकतो. आपल्या गरजेनुसार बाजारामध्ये विविध प्रकारच्या पॅकिंग मशीन उपलब्ध आहेत. त्यानंतर हे काही दही किंवा ताक, छाछ, मठ्ठा यासाठी विविध प्रकारची पॅकेजिंग तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ग्लासच्या आकाराचे प्लास्टिकचे जार उपलब्ध आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण पॅकिंग करू शकतो. पॅकिंग ही अट्रॅक्टिव्ह असावी, जेणेकरून ग्राहकांना दिसताच त्यांचे एक आकर्षण तयार होईल आणि त्यामुळे ग्राहकांचा इंटरेस्ट आपल्या पदार्थामध्ये वाढेल. त्यानंतर विक्री आणि मार्केट. विक्री व्यवस्थापनामध्ये उत्पादित मालाची विक्री किती होते यावर कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते. आपण जरी किती मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार केली, परंतु बाजारपेठेमध्ये विक्री होणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.
जेणेकरून म्हणूनच आपण या वस्तूचे व सेवांचे उत्पादन करतात. आपले उत्पादन ग्राहकांना विकून त्यातून पैसे कमवण्यासाठी. म्हणून उत्पादकाने विक्री व्यवसायाचे योग्य प्रकारे नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे. बाजारपेठेमध्ये सर्वेक्षणाद्वारे ग्राहक व त्यांच्या गरजाबाबत सतत संशोधन करून त्यानुसार आवश्यक ते बदल करून उत्पादन तयार करावे. बाजारपेठेमधील मागणी आपल्याला ओळखता आली पाहिजे. ग्राहकांना नेमके काय हवे आहे, कशा पद्धतीने किंवा कोणत्या स्वरूपामध्ये त्यांना ती उत्पादने हवी आहेत, त्यांचा आपण एकंदरीत विचार करून त्यानुसार आपल्या उत्पादनामध्ये वेळोवेळी बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वितरक माध्यमामार्फत घाऊक व्यापारी असतील किंवा किरकोळ व्यापारी असतील किंवा आपण थेट ग्राहकापर्यंत सुद्धा आपली उत्पादने पोहोचवू शकतो. उद्योजकाने मध्यस्थामार्फत उत्पादन वितरित न करता जर अंतिम ग्राहकापर्यंत थेट माल पोहोचवला तर होणारा नफा वाढतो. जर आपण मध्यस्थांच्या व्यतिरिक्त आपण जर थेट ग्राहकापर्यंत आपली उत्पादने पोहोचवली तर त्यापासून मिळणारा नफा हा आपल्याला या व्यापाऱ्यांकडून किंवा किरकोळ व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा अधिक असतो. दुधाचे मार्केटिंग कसे करायचे, ज्यामध्ये कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्केटिंग हे अतिशय महत्त्वाचे आहे. मार्केटिंगद्वारे तुम्ही तुमच्या उत्पादन उच्च पातळीवरती विकू शकता आणि त्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय सहजपणे यशस्वी होऊ शकतो. मार्केटिंग ही प्रत्येक व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरातीच्या माध्यमातून मार्केटिंग करू शकता. बाजारामध्ये सध्या मार्केटिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल किंवा पॉम्पलेट असतील किंवा थेट आपण सॅम्पल आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो. काही किरकोळ किंवा घाऊक व्यापारी असतील त्यांच्याकडे आपली उत्पादने उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामध्ये आपण हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा संपर्क करू शकतो आपले उत्पादने विक्रीसाठी. सोबत काही किरकोळ व्यापारी किंवा शहराच्या ठिकाणी किंवा थेट ग्राहकापर्यंत पोहोचून काही फूड स्टॉल असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली उत्पादने उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर विक्रीचे नियोजन कसे करावे. लग्न समारंभाची मागणी लक्षात घेऊन त्यातील जेवण बनवणारे केटर्स असतील त्यांच्यासोबत आपण संपर्क करू शकतो. त्यांना मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांची गरज भासते. त्यानंतर विविध प्रदर्शनामध्ये किंवा बचत गटाच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी स्टॉल लावले जातात. त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. आपण तिथे आपली उत्पादने उपलब्ध करून देऊ शकतो. आपल्या उत्पादनांची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात होते त्यावेळेस. तसेच आपल्या शहरातील शॉपिंग मॉल असतील, सुपर मॉल असतील इत्यादी विक्री प्लॅटफॉर्म ज्या योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. जवळपास दुग्धजन्य पदार्थ विक्री होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आपली उत्पादने कशा पद्धतीने पोहोचतील यानुसार आपले नियोजन असणे अतिशय गरजेचे आहे. आपल्याला उत्पादनाचे ब्रँडिंग करणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. बाजारामध्ये सध्या ब्रँडिंगला अतिशय महत्त्व आहे, कारण कोणतेही उत्पादन असेल त्याची एक ब्रँड इमेज सध्या बाजारामध्ये तयार झालेली असते. त्यानुसारच ग्राहक त्यांना पसंती करत असतात. तर आपण एक आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतो, ज्यामध्ये की आपण स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धजन्य पदार्थ तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या उत्पादन विषयी विश्वास निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे असते. एकदा जर आपण ग्राहकांचा विश्वास संपादन केला तर आपल्याला विक्रीसाठी अडचणी येत नाहीत आणि कंटिन्यू आपल्याला मागणी उपलब्ध असेल. त्यामुळे आपण तयार करीत असलेले उत्पादनाचा ब्रँड विकसित करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यानंतर या उद्योग व्यवसायामध्ये काही घ्यावयाची दक्षता आहे, ज्यामध्ये की उत्पादन व्यवस्थापन करत असताना आपण व्यवसायाची धोरणे व उद्दिष्टे ठरवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपली येत्या काळामधील धोरणे काय असतील, आपल्याला काय उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन या व्यवसायामध्ये सुरुवात करता येईल. उत्पादनाचे स्वरूप व प्रकार हे ठरवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोणती उत्पादने सध्या बाजारामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो, त्यांचे स्वरूप काय असेल आणि किती मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता असेल, या गोष्टींचा आपल्याला सुरुवातीलाच अंदाज बांधणे अतिशय महत्त्वाचे आहे. सोबतच उत्पादनाच्या मागणीचे स्वरूप व कालावधी, आपण किती कालावधीमध्ये उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो आणि आपल्याला बाजारामध्ये या उत्पादनाची मागणी बारमाही असेल किंवा सीझन वाईज असेल, त्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार करणे अतिशय गरजेचे आहे. सोबतच उद्योगातील मनुष्यबळांची क्षमता, आपल्याला मनुष्यबळ हे प्रत्येक उद्योगामध्ये आवश्यक आहे, त्याचे नियोजन व्यवस्थित करणे गरजेचे आहे. साधन सामग्रीवरील नियंत्रण, आपण
जी प्रक्रियागृह, त्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला विविध प्रकारची साधनसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात होईल. त्या साधनसामग्रीवरती आपण नियंत्रण ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपली जर प्रोडक्शन कॉस्ट जर वाढली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या एकंदरीत नफ्यावरती होऊ शकतो. त्यामुळे संसाधनाचा योग्य पद्धतीने वापर होणे अतिशय महत्त्वाचे आहे. उत्पादनाचे तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान म्हणजे अगदी कमीत कमी कच्च्या मालामध्ये जास्तीत जास्त पदार्थ आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि कमीत कमी वेस्टेज कसं होईल या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. बाजारपेठेमधील परिस्थिती म्हणजे तेजी, मंदी, स्पर्धा या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. काही दुग्धजन्य पदार्थांना ठराविक सीझनसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढते, तर काही पदार्थ जे आहे ते बारमाही एकसारख्या प्रमाणात विकले जातात. ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस बाजारामध्ये तेजी किंवा मंदी असते, एखाद्या वेळेस उत्पादनाचे भाव वाढतात किंवा एखाद्या वेळेस कमी होतात, तर त्यासाठी सुद्धा आपली तयारी असणे गरजेचे आहे. सोबतच बाजारामध्ये आपल्या उत्पादनासोबत स्पर्धा आपली कोणासोबत आहे, बाजारामध्ये अदर कोणते ब्रँड्स उपलब्ध आहेत जे की आपल्यासारखेच किंवा सारख्या कॅटेगरीचे प्रोडक्ट सध्या बाजारामध्ये विकत आहेत, त्यांची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. या पद्धतीने आपण विक्री व्यवस्थापन करू शकतो. यानंतर बघूया आपण या उद्योगातील फायदे आणि तोटे. तर दूध उत्पादन व्यवसाय यामध्ये जोखमीचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे. कारण हा असा व्यवसाय ज्याचे की ग्राहक हे संपूर्ण देशभरात आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टींचा उपयोग आपल्याला नेहमी करावा लागतो आणि त्यानुसार त्याला मागणीसुद्धा बारमाही असते. सर्व घरामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन सतत असते आणि दररोज केले जाते. त्यामुळे या उत्पादनांची मागणी खूप जास्त आहे. पण दूध हा एक असा पदार्थ आहे जो खूप लवकर खराब होतो. त्यावरती प्रक्रिया करून त्याची पदार्थामध्ये त्याचे स्वरूप बदलून आपण त्याची टिकवून क्षमता वाढवतो. त्यामुळे प्रक्रिया आधी आणि दरम्यान आणि नंतर काही काळजी घेणे अतिशय महत्त्वाची आहे. आपण जी उत्पादित केलेला माल असेल आपला, त्याची स्टोरेज कशा पद्धतीने होईल, त्याला जास्तीत जास्त, कारण दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील याची टिकवून क्षमता कमी असते. त्यासाठी लवकरात लवकर आपली उत्पादने ग्राहकापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी आपल्याला नियोजन करावे लागेल. त्यामुळे या व्यवसायात व्यावसायिकाने प्रक्रिया आधी, दरम्यान किंवा नंतर दूध खराब होणार नाही याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हा या सर्व व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण दुधाचे संकलन करू त्यापासून ते आपल्या तयार केलेल्या पदार्थांच्या विक्रीपर्यंत यामध्ये कुठल्याही स्टेजवरती आपले जे कच्चा माल असेल किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ असतील ते खराब होणार नाही याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर आपण थोडक्यामध्ये या व्यवसायासाठी लागणारे आपले आर्थिक गणित समजावून घेऊ, ज्यामध्ये की यंत्रसामग्रीचा खर्च असेल, दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे एकूण भांडवल व उत्पादन खर्च, ज्यामध्ये की जागा किंवा पक्के शेड असेल त्यासाठी 2 लाख रुपये. हे जे आपण प्रति दिवस 500 लिटर दुधावरती प्रक्रिया केल्या जाणाऱ्या क्षमतेनुसार आपण घेत आहोत. ज्यामध्ये विविध यंत्रसामग्री असेल, ज्यामध्ये मिल्क बॉयलर, खवा मशीन, क्रीम सेपरेटर, फ्रीज, डीप फ्रीज, दूध तापवणारी यंत्र, बल्क कूलर, इतर उपकरणे आणि सोबत आपल्याला काही खेळते भांडवल लागेल. असे एकंदरीत गणित एक 10 लाखापर्यंत जाते, जे की आपण समोर समजावून घेऊ. व्यवसायाचे आर्थिक गणित हे आपले मुख्य भांडवल, आपल्याला जी मुख्य भांडवलाची गरज भासेल त्यामध्ये खवा बनवण्याचे यंत्र, ज्यामध्ये की खवा बनवण्याचे यंत्र ज्याची कॅपॅसिटी आपण 40 लिटर पकडलेली आहे, ज्याची किंमत 1 लाख रुपये. त्यानंतर क्रीम विभाजक म्हणजे क्रीम सेपरेटर मशीन 30,000 रुपये. बल्क मिल्क कूलर म्हणजे दूध थंड करण्यासाठी मशीन ती 60,000 रुपये. त्यानंतर साठवण्यासाठी डीप फ्रीज 80,000 रुपये. दही निर्मितीसाठी आपण इन्क्युबेटर मशीनचा वापर करू शकता, त्याची किंमत 45,000 रुपये. पनीर प्रेस मशीन म्हणजे पनीर उत्पादनासाठी काही आपल्याला मशीन लागतील, त्याची एकंदरीत किंमत 30,000 रुपये. पॅकेजिंग मशीन 15,000 रुपये. सीलिंग मशीन 5,000 रुपये. त्यानंतर फ्रीज आपण 25,000पासून सुरुवात होते. विविध प्रकारची छोटी मोठी भांडी आपल्याला लागतील, जे की आपण 60,000 रुपये त्याचा खर्च पकडूया. त्यानंतर गरज असल्यास जनरेटर, आपण जर विजेची सुरळीत व्यवस्था नसेल तर त्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च. त्यानंतर आपल्याला खेळते भांडवल या व्यवसायासाठी, कच्चा माल खरेदीसाठी किंवा इतर ठिकाणी आपल्याला खेळते भांडवल लागेल, ते एकंदरीत 1 लाख रुपये. असा एकूण आपला
मुख्य भांडवलावरती खर्च होणारा तो आहे 6 लाख इतका खर्च होऊ शकतो. त्यानंतर एकूण खर्च आणि नफा याचे गणित आपण थोडक्यात समजावून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला मासिक खर्च म्हणजेच एका महिन्याचा पूर्ण खर्च आहे, ज्यामध्ये आपली मजुरी जवळपास 30,000 रुपये, त्यानंतर विजेचा खर्च 5,000 रुपये, गॅसचा किंवा दूध गरम करण्यासाठी आपण जे इंधन वापरू त्याचा खर्च 20,000 रुपये, स्वच्छतेसाठी 2,000 रुपये, पॅकिंग मार्केटिंग आणि इतर खर्चासाठी 20,000 रुपये आणि वाहतुकीसाठी 10,000 रुपये, असा एकंदरीत महिन्याचा आपला मासिक खर्च जो आहे तो 1 लाख रुपये, जो की आपली प्रोडक्शन कॉस्ट असेल. त्यानंतर आपला एकंदरीत खर्च आणि नफा, ज्यामध्ये दूध खरेदी आपण प्रति दिवस 500 लिटर दुधाची खरेदी करू, जे की आपण 60 रुपये प्रति लिटरने, त्याचा एकूण खर्च आपला महिन्याचा 9 लाख रुपये इतका येईल. मासिक खर्च आपला जो आपण बघितला तो 1 लाख रुपये. त्यानंतर आपला जो एकूण खर्च होईल तो 10 लाख रुपयाच्या जवळपास, आणि आपण तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीपासून आपल्याला मिळालेली किंमत ती म्हणजेच 11,25,000 अशी आपली एकूण विक्री होईल. तर एकूण विक्री आणि आपल्याला लागणारी कॉस्ट म्हणजेच कच्च्या मालाची आणि प्रक्रियेदरम्यान लागणारा खर्च हा वजा करता आपल्याला एकूण विक्री मासिक नफा हा 1,25,000 रुपये इतका राहील. जर आपण प्रति दिवसाचं गणित काढलं तर 4,166 रुपये आपल्याला प्रति दिवस नफा राहू शकतो. दुधाची किंमत ही 500 लिटर प्रति दिवस म्हणजेच, आणि त्याला भाव जो आहे आपण शेतकऱ्यांना 60 रुपये प्रति लिटर प्रमाणे देऊ. असा एकूण खर्च वजा नफा आपल्याला महिन्याकाठी 1,25,000 रुपये इतका राहू शकतो. हे जे गणित आहे हे अंदाजित आपण घेतलेलं आहे. यामध्ये आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या क्षेत्रानुसार कमी जास्त बदल होऊ शकतात. त्यानंतर या व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या बाबी, ज्यामध्ये की पहिल्यांदाच या उद्योगासंबंधी सगळ्या प्रकारची आवश्यक अशा प्रामाणिक माहितीचा अभ्यास करावा. मार्केटचा अभ्यास असेल, उत्पादने कशी तयार करावी, कोणकोणती भांडवल आपल्याला सुरुवातीला गरजेची आहे, आपण कोणत्या भागामध्ये या उद्योगाची सुरुवात करणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. या उद्योगातून तयार होणाऱ्या पदार्थांना बाजारात किती प्रमाणात मागणी आहे याचे सर्वेक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये नेमकं त्या पदार्थांना मागणी असेल त्याच प्रकारची पदार्थे आपण सुरुवातीला तयार करावी व त्याची विक्री करावी. हळूहळू आपण त्याच्यामध्ये अजून पदार्थ गरजेनुसार वाढवू शकतो. या सर्वेक्षणानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार करून त्याचे योग्य प्रकारे पॅकिंग करून विक्रीचे नियोजन करावे. तसेच आपल्या आजूबाजूला परिसरातील छोट्या मोठ्या ऑर्डर्स स्वीकारून त्या पद्धतीने विक्री करू शकतात. अनेक प्रकारे जिथे जिथे दुग्धजन्य पदार्थाची किंवा दुधाची गरज असते त्या आपण सर्व ठिकाणी पोहोचून त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकतो. या पदार्थांना बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. विक्रीसाठी अनेक हॉटेल, ढाबे, केटर्स या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही यासारखी अनेक दुग्धजन्य पदार्थांची दैनंदिन गरज भासते. दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. याचा अभ्यास करून तुम्ही विक्री वाढवू शकतात. ज्या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडीशी सुद्धा आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा आपले पदार्थ विकले जातील अशी शक्यता दिसत असेल त्या ठिकाणी आपण विक्रीसाठी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या व्यवसायामधील काही यशस्वी व्यावसायिक आहेत ज्यांनी की अगदी छोट्या स्तरावरून या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज त्यांची महिन्याची उलाढाल ही लाखांमध्ये आहे. तर त्यामधीलच एक म्हणजे नर्मदा डेअरी प्रोडक्ट्स हे आसरा माता शेतकरी गट यांनी गटशेतीमार्फत दुधार्थी प्रक्रिया उद्योग सुरुवात केली, जे की पाचोड एकोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. त्यांनी सुरुवातीला काही शेतकरी मिळून त्यांच्याकडे उत्पादित होत असलेल्या दुधावरती प्रक्रिया करून किंवा जवळपास येथील दुग्ध पदार्थ उत्पादक शेतकऱ्याकडून दुधाचे संकलन केले व त्यामधून सुरुवातीला काही दुग्धजन्य पदार्थ तयार केली. त्यानंतर हळूहळू बाजारपेठेमध्ये त्यांच्या पदार्थांना मागणी वाढत गेली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या विविध प्रकारची पदार्थे त्यांच्या व्यवसायामध्ये ॲड केली. तर या पद्धतीने असे अनेक व्यावसायिक आहे ज्यांनी की अगदी छोट्या स्तरावरती सुरुवात केली. आपण खेडोपाडी बघत असतो की बऱ्याच मंडळींचा काही कौटुंबिक व्यवसाय, ज्यामध्ये की बऱ्याच शेतकरी मंडळी किंवा व्यावसायिक जे आहे ते खव्याचे उत्पादन करत असतात, काही फक्त पनीर निर्मिती करत असतात, अशी काही फक्त
कुल्फी निर्मिती करत असतात, यासारखी अनेक छोटी मोठी व्यावसायिक या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. आपण या व्यवसायाकडे एक रोजगाराची संधी म्हणून नक्कीच बघू शकतो. त्यानंतर या उद्योगासंबंधित किंवा या क्षेत्रासंबंधित तुम्हाला काही अडचण असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तर आपण 70 30 40 13 43 या नंबरवरती आपण कॉल करून या संबंधित अधिक माहिती घेऊ शकतात. सोबतच आपल्या शेतीविषयक इतर अडचणीसाठी, मुख्य पिकाच्या नियोजनासाठी आपला शेतकरी सहायता क्रमांक 88 88 16 78 88 यावरती संपर्क करून आपण सखोल माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.